साहेब, मागच्या वेळेस आपण बैठकीत म्हणजे पत्रकार परिषद झाली, त्याच्यामध्ये कुडूस येथील पोलीस ठाणे जे 3 महिन्यापासून रखडून राहिले त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली होती. आपण म्हटलं की लवकरच डीजी साहेबांची चर्चा करून ते मार्गी लावूया. कुठपर्यंत आला आहे विषय? मी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आहेत परदेशात, त्यांना भेटलेलो आहे. त्यांना सुद्धा मी सांगितलेलं आहे ते मंजूर आहे. त्याला लागणारं जे मनुष्यबळ जे आहे ते मनुष्यबळ तिथे आजूबाजूच्या पोलीस स्टेशनहून घेण्यासंबंधित ते उत्सुक नाही आहे. कारण त्यावेळेस जर आजूबाजूच्या ठिकाणाहून तो घेतला तर तिथलं वर्कलोड वाढणार आहे. त्यांची अपेक्षा अशी की नव्याने मनुष्यबळ घ्यावा आणि त्यानंतर ते सुरू करावं, फुल फ्लेज सुरू करावं, ह्या मानसिकतेमध्ये येते. कारण अदरवाईज ते मंजूर तर झालेलं आहे, परमिशन पण आलेली आहे, फक्त मनुष्यबळ असल्याशिवाय ते सुरू करू शकत नाही. आणि त्यामुळे ते तेवढं सकारात्मक नाही. ते इतर जिल्ह्यातील इतर स्टाफनी तिथे घ्यावा तर मग इतर ठिकाणी त्याची कमतरता भासेल. त्यामुळे ते जरा थोडंसं विचार करून तो निर्णय घेणार. वाडा भिवंडी मगाशी सांगितलं तुम्ही, रेल्वेसाठी आपण काय प्रयत्न केलेले आहेत? माननीय रेल्वे मंत्र्यांनी आधीच सांगितलेलं आहे की जसं वसई दिवा त्याला कनेक्टेड किंवा टुवर्ड कल्याण असा एक हे झाला पाहिजे आणि जो डहाणू नाशिकला सुद्धा कनेक्ट होऊ शकेल. कारण भविष्यामध्ये तिथे आता वाडा साईडला MIDC डिक्लेअर होणार आहे, कुडूस अंबाडी ह्या भागात डेव्हलपमेंट झोन आहे आणि त्यामुळे ती इंडस्ट्री बऱ्यापैकी आहे. अशा वेळेस तिथे ट्रॅक असणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं. आणि ज्या पद्धतीने वाडा परिसरापासून म्हणजे वाडा कुडूस अंबाडी पासून पूर्ण जे सगळे नागरिक आहेत ते भिवंडी ठाणा इकडे जॉबसाठी किंवा बिझनेससाठी जात असतात, त्यांना बऱ्यापैकी तो ट्रॅक उपयोगी होऊ शकेल. त्यामुळे मी ती मागणी केली. कारण ज्या ठिकाणी सर्वे झाला होता आजपासून जवळपास 30 वर्षापूर्वीपेक्षा जास्त असेल, त्यावेळेस सर्वे झाला होता त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज येऊन बसलेली आहे, घरं झालेली आहेत. मग आता नव्याने ट्रॅक कुठून उभारणार? नाही, नव्याने जर त्या पद्धतीचं सकारात्मकता रेल्वेला वाटली तर त्या पद्धतीने ते रेल्वे सर्वे करतील. कारण डहाणू नाशिक रेल्वे ही 1951ची मागणी होती. त्यावेळेस तर जंगल असतील, मग त्यावेळेस प्रश्न पडतो की इथून जंगल आणि एवढे मोठे डोंगर इथून रेल्वे कशी का जाऊ शकेल, त्यावेळेसचा प्रश्न असेल. पण आता ते पॉसिबल होत आहे, पण त्याला बराच काळ जावा लागला. आता जरी तो प्रस्तावित जुना प्लॅन असेल, जुना सर्वे असेल, आता जर रेल्वे मंत्रालय सकारात्मक जर असेल तर तो नव्याने सर्वे नवीन पद्धतीने करून घेईल, नव्या ट्रॅकने करून. सर, भारतीय